लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता अडकला असेल किंवा तुमची ई-के-वाय-सी करायची बाकी राहिली असेल, तर टेन्शन घेऊ नका. राज्य सरकारने तुमच्यासाठी एक फार मोठा निर्णय घेतलाय. नक्की काय आहे हा निर्णय आणि मिळालेल्या आश्वासनानुसार 1,500 ऐवजी 2,100 रुपये कधीपासून मिळणार पाहूयात. नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. पहिली आणि सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे ज्या महिलांचे ई-के-वाय-सी पूर्ण झाले नव्हते, त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यांच्यासाठी ई-के-वाय-सी ची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे ही ई-के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला घाई करण्याची गरज नाहीये. पुढील 6 महिन्यांचा कालावधी यासाठी देण्यात आलाय. त्यामुळे ज्या महिलांचं ई-के-वाय-सी बाकी आहे त्यांनी ही संधी अजिबात दवडू नये आणि आपली प्रक्रिया त्वरित पूर्ण करून घ्यावी. आता वळूयात सर्वात मोठ्या प्रश्नाकडे. हप्ता 2,100 रुपये कधीपासून होणार? निवडणुकांच्या काळात महायुती सरकारने लाडक्या बहिणींना मिळणारी आर्थिक मदत 1,500 रुपयांवरून वाढवून 2,100 रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं. या वाढीव हप्त्याबाबत बोलताना अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय की ही योजना सध्या अत्यंत यशस्वीरित्या सुरू आहे. पण हप्ता कधी आणि किती वाढवायचा याचा अंतिम निर्णय खुद्द मुख्यमंत्रीच घेतील. म्हणजे सध्या तरी महिलांना 1,500 रुपयांचाच हप्ता मिळणार असून 2,100 रुपयांच्या वाढीव लाभासाठी मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे. थोडक्यात सांगायचं तर सरकारने सध्या तरी या बहिणींना दिलासा दिलाय ज्यांचं ई-के-वाय-सी बाकी होतं. त्यामुळे जर तुमचं ई-के-वाय-सी अपूर्ण असेल तर लगेच पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुमचे 1,500 रुपये हे अडकणार नाहीत. आता राहिला प्रश्न 2,100 रुपयांचा. तर मुख्यमंत्री हा निर्णय कधी घेतात याकडे आता संपूर्ण राज्याचंच लक्ष लागलंय. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.